पानवलकर, क्रिसमसचा सीझन तर संपलाय. आता तसं पुढचे 2 महिने तसं काही विशेष नाहीये. तर काही नवीन स्कीम्स आणण्याबद्दल काय वाटतं? करेक्ट. माझ्याही डोक्यामध्ये तेच होतं. सध्या सेलचा हंगाम आहे किंवा डिस्काउंट्स किंवा एकावर एक फ्री असं काहीतरी आपण ट्राय आउट करू शकतो. राईट. एक मिनिट. हा आनंद, हा जरा पुढच्या आयडियाज डिस्कस करायला मी आणि पानवलकर बसलोय. येतो जरा. हा या. मिस्टर सुभेदार, कोण येणार आहेत ते सांगा तरी. आय मीन, आपण त्यांना ओळखतो. पेशन्स पानवलकर. ती व्यक्ती समोर आली की आपोआप कळेलच. साहेब, तुम्ही तर फारच घाई करून राहिले. एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर? हो, तुमच्यावर विश्वास आहे शिरीष, पण तुमच्या कंपनीवर नाही. मी तर असं ऐकलंय की तुमची कंपनी बंद पडते. हो, दुर्दैवानं खरं आहे ते. बघा ना साहेब, सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझं तर प्रमोशनही ड्यू होतं, पण अचानक कंपनी लॉसमध्ये गेली. आता तर इतकी वाईट अवस्था आहे साहेब की 3 महिन्यांचा पगारही थकलाय माझा. मग तुम्ही दुसरा जॉब का शोधत नाही? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. चालेल तुम्हाला? नाही, नको साहेब, थोडा वेळ द्या ना. मी दुसरा जॉब शोधतोय. अहो, ही कारण मी वरिष्ठांना सांगू शकत नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला 4 लाख रुपये द्या आणि घर सेव्ह करा. तसंही कर्जामध्ये व्याजावर व्याज वाढत जातं, माहिती ना तुम्हाला? हो, माहिती आहे साहेब, पण प्लीज थोडा वेळ द्या ना. आता काय करायचं आमच्या सारख्यांनी? ह्या अशा कंपन्या बंद पडतात. कुठे सारखा जॉब शोधायचा साहेब? भाऊसार साहेब, तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाहीये. मला जरी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत असली शिरीष, तरी तुमच्यासाठी मी या घडीला काहीच करू शकत नाही. अहो, आमचा धंदाच आहे पैसे वसूल करण्याचा. तसं जर मी केलं नाही तर माझ्या नोकरीवर गदा येईल. अहो पण साहेब, थोडं. हे पहा, मी तुम्हाला 10 दिवसाची मुदत देतो. त्यापेक्षा एकही दिवस वाढवून मिळणार नाही. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. 10 दिवसात 4 लाख? साहेब, कुठून आणू एवढे पैसे साहेब मी? हो, त्याला मी काय करू? हा तुमचा प्रश्न आहे. अहो पण साहेब, थोडा तरी विचार करा ना. थोडा वेळ द्या ना साहेब. हे पहा, मी तुमच्यासाठी यापेक्षा काही जास्त करू शकत नाही. तुम्ही मला 10 दिवसामध्ये पैसे आणून द्या. या आता. हॅलो. हा हा, बोला बोला सर. हो, या सर. ठीक आहे या. नो प्रॉब्लेम. येस येस. काही लाज गीज काहीच वाटून नाही राहिली का रे तुला? हा, बेशर्म्या. काऊन त्या पोट्टीला अजून घरात ठेवलं तुला? आई प्लीज यार. का प्लीज प्लीज करून राहिला वा? हा, अरे गुरु, लाज तर माल वाटून राहिली आहे. या अशा पोट्ट्याला मी जन्माला घातला. आई, दरवेळेला काय तुझं हे असलं इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं मला? बरोबर आहे, बरोबर आहे. तुला तर आमचं काहीच आवडणार नाही. आमचं बोलणं आवडत नाही तुला, आमचं वागणं आवडत नाही तुला. हा, तुला तर ती आवडून राहिली. आम्ही तर परके झालो तुझ्यासाठी. तुला तर तीच हवी आहे. हो, तीच हवी आहे मला. म्हणून तर सांगतोय तुम्हाला, आता तरी स्वीकारा ना तुम्ही. नाही स्वीकारणार आम्ही. हे बाय गुरु, नाही स्वीकारणार आम्ही. आम्ही साधी सरळ संसारी माणसं होते. हे तुमच्या या आजच्या पिढीचं झिंगाट, हे काही कळून नाही राहिलं. हे कसले तौर तरीके आहेत जगण्याचे? हा, हो, नाही ना पटत तुम्हाला. म्हणूनच सांगतोय, आता माझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करणं बंद करा तुम्ही. ठीक आहे, बंदच करेन मी. बंदच करेन मी तुझ्या लाईफ मध्ये हे इंटरफेअर वगैरे करणं. काही नोकझोक करणार नाही मी तुझ्या लाईफ मध्ये. हे बाय गुरु, आता मी तुला पाहणार नाही आणि तू मला पाहायचं नाही ना. आम्हाला तू फोन करायचा ना, मी तुला फोन करणार. मुंबईतही नाही येणार आम्ही तुझ्या, कळलं? इतकी वर्ष तुला लहानाचा मोठा केला. तुझे आजार बाजार सगळे आम्ही बघितलं. रात्र रात्र जागरण केली. ते आई बाप तुला नकोसे झाले ना रे? हा, परके झाले. 8 वर्ष तुझ्या बरोबर संसार करणारी तुझी बायको तुला नकोशी झाली. तुझं मूल नकोसं झालं. अरे जिला तू नाकारलं ना गुरु, ती राधिका, ती बायको खूप किमतीची आहे. स्वतःतले गुण तिनं सिद्ध केले.
मोठ्या जिद्दीनं ती स्वतःच्या पायावर उभी राहिलीये. ती नकोय तुला. आणि तुझ्या पैशावर चेन करणारी ती पिसाट पोट्टी तुला जवळ वाटते, ती हवीशी वाटते तुला. आई तुम्हाला आता किती वेळा सांगितलं ही असली कंपॅरिझन करणं ना बंद करा तुम्ही. राधिका राधिका होती आणि शनाया शनाया. अरे तेच तर सांगून राहिली ना मी. राधिका राधिका आहे. काहून त्या पिसाट पोटीच्या मागे लागलास तू? हे पाय गुरु, माय ऐक. हे बघ, अजूनही हातातून वेळ गेली नाही. एकदा का वेळ निघून गेली ना गुरु, तर किती पस्तावा कर, हाती काही लागणार नाही बरं. आणि गेलेली वेळ परत येत नसते. वेळ तर केव्हाच निघून गेली. आई ट्राय टू अंडरस्टँड. राधिका माझा पास्ट होता, शनाया माझं फ्युचर आहे. आणि हे बघ आई, मला तुमच्या दोघांबद्दल खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. पण आता माझ्या आयुष्याचे निर्णय मला घेऊ द्या ना. मी तरी अजूनही होपफुल आहे. मला खात्री आहे की तुम्ही शनायाला आज न उद्या स्वीकारा. असं नको ना बोलू गुरु. हे काही होणार नाहीये गुरु, ऐक माझं. आई मी नंतर करतो फोन. बाय. बापा देवा, हे का होऊन राहिलंय? काही कळेन असं झालंय पाय. सॅम, हे घे. थँक्स डिअर. वेलकम. हाऊ इज युअर डे? क्वाईट बोरिंग. कंटाळा आलाय ग मला ऑफिसचा. तीच लोकलची गर्दी, मग टार्गेट्स, डेडलाईन्स, पॉलिटिक्स. खूप कंटाळा येतोय सगळं हँडल करायला. आणि घरी आलं ना की नानींचे टोमणे असतातच. आली घरी आणि बसली बेडरूमचा दार लावून. आय डोंट अंडरस्टँड, या घरी बसणाऱ्या बायकांना ना समजूच नाही शकत की बाहेरच्या जगात टेन्शन्स काय असतात, किती लोकांना हँडल करायला लागतं, किती सिच्युएशन हँडल करायला लागते ते. आय नो यार, हे ओल्ड लोकांना खरंच बोरिंग असतात माहितीये. माणूस जर दमून आलाय, थोडी प्रायव्हसी नको का? बघ ना, त्यातून ते महाजनी काका आणि काकू कन्फर्म आत्ता आमच्या घरी असतील. हे सगळे जण आमच्या घरी जमतात आणि गप्पांचा फड रंगतो रोज. व्हॉट? ते दोघं म्हातारे रोज असतात तुझ्याकडे? हो ना. तुझ्या घराचं ना नाना नानी पार्क झालंय. जाऊ दे, मला ना या सगळ्या लोकांबद्दल बोलून बोलून सुद्धा कंटाळा आलाय ग. मला ना आजकाल ऑफिस मधनं घरी जावंसच वाटत नाही, म्हणून जरा इकडे आले. हा, इट्स ओके ना. तू एक काम कर, तू नोकरी सोड आणि रोज इकडे येत जा. आपण मस्त टाइमपास करूया. काय? नाही नको, मी ऑफिसला जाते ती बरी आहे. घरी बसले ना तर स्वयंपाकाची सगळी जबाबदारी माझ्यावरती पडेल. आणि मला ना माझं अख्खं आयुष्य त्या स्वयंपाकघरात नाही काढायचं प्लीज. हा, फक्त ऑफिस जरा लांब पडतं म्हणून मी दमते, इतकंच. देन चेंज युअर जॉब ना. व्हाय डोंट यू डू वन थिंग? तू आमची कंपनी जॉईन कर ना. मी गॅरीला सांगते. तुमच्याकडे वेकन्सी आहे? असली नसली तरी गॅरी क्रिएट करेल ना. तू का काळजी करते? यू आर माय बेस्ट फ्रेंड यार. आय टेल हिम. इन दॅट केस व्हाय डोंट यू जॉइन बॅक? हो यार, मला तिकडे जायचा ना कंटाळा येतो. ते सगळे लोक बोरिंग आहे खूप आणि मला नाही ह्युमिलेट व्हायचं तिकडे जाऊन परत. प्लस यू नो व्हॉट, मला गॅरी सांगत होता देर इज दिस सम पर्सन जो नवीन येणार आहे तिकडे ऑफिसमध्ये आणि तो खूप पॉवरफुल असणार आहे की तो या सगळ्यांच्या डोक्यावर बसणार आहे. आय डोंट नो हू ही ऑर शी इज बट आय एम व्हेरी एक्सायटेड टू नो. रिअली? या